नमस्कार, कसे आहात सगळे? आज माझ्या मुलीला पिठी आणि भात खाण्याची जाम इच्छा झाली. त्यामुळे ती मला बोलली, आई प्लीज पिठी खायची मला. म्हणून मी तिच्यासाठी हा सिंपल असा बेत बनवला आहे. पिठी, भात, बोंबीलची भाजी आणि कोशिंबीर. तर पिठी म्हटलं की कोकणच्या माणसांचा म्हणजे जीवकी प्राण. आणि गावाकडे जेव्हा आपण असतो किंवा शहरातही तेव्हा हमखास आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी पिठी भात हे बनवलंच जातं. आणि पिठी ही थंडीमध्ये नुसतंच पिण्याची मजा ही काही वेगळीच असते, कारण ती शरीराला उष्णता तर देतेच, पोषणही देते आणि त्याचे फायदेही खूप असतात. तर असं हे कुळथाचं पीठ मी 2 मोठे चमचे घेतले, थोडीशी हळद चिमूटभर घेतलेली आहे याच्यामध्ये त्याला कलर येण्यासाठी. आणि ऑलरेडी हे पीठ दळताना त्याच्यामध्ये जिरा तर टाकलाच होता, तरी पण मी जिऱ्याची फोडणी याच्यामध्ये देणारच आहे. आणि थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून गुठळ्या या पिठाच्या ज्या होणार नाहीत. व्यवस्थित हे पीठ पाण्यामध्ये मुरलं जाईल आणि आपण जेव्हा हे पीठ ही फोडणीला देऊ तेव्हा ते एकजीव झालेलं असेल. त्याला जास्त आपल्याला म्हणजे त्या गुठळ्या वेगळ्या करण्याची जास्त गरज नाही पडणार. तर हे जे बोंबील आहेत हे कमीत कमी 18 ते 20 बोंबील असतील. मीडियम आकाराचे घेतले आहेत मी, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे या आकाराचे तुकडे केलेले आहेत. हे बघा, जास्त बारीकही बोंबील नाही आहे, जास्त मोठेही नाही आहेत, एकदम मीडियम आकाराचे बोंबील आहेत. तर हे मी असे तुकडे करून घेतले, स्वच्छ करून घेतलेत. आता मी इकडे घेतलेला आहे, पहिल्यांदा तुम्हाला सांगते, पिठीसाठी मी इथे घेतलेला आहे कांदा, मिरची आणि कढीपत्ता. तर हा कांदा मी बोंबीलसाठी सुद्धा वापरणार आहे, पण मिरची आणि कढीपत्ता मी पिठीसाठी वापरणार आहे. कोथिंबीर आणि टोमॅटोही घेतलेला आहे मी. कोकम घेतलेले आहेत, पिठी आणि बोंबील दोन्हीसाठी होणार आहे मला. आणि त्याचबरोबर बोंबीलची क्वांटिटी थोडीशी वाढवण्यासाठी मी इथे बटाटेसुद्धा घातलेले आहेत. माझ्या मिस्टरांना बटाटे घातलेले बोंबीलची भाजी खूप आवडते. आता सर्वात प्रथम मी इथे पिठी करायला घेते, कारण माझ्या मुलीला पिठी पियायची पहिला, त्यामुळे मी इथे पिठी फोडणीला टाकते, जेणेकरून ती थोडीशी तिला थंड करून देता येईल. आणि इथे मी आता जिरे आणि मोहरीची फोडणी टाकली, कढीपत्ता आणि मिरचीचीही फोडणी आपण करूया इथे. हे बघा, मिरची टाकली आहे आणि कढीपत्ताही टाकले आहे. लो फ्लेमवर करते मी इथे, जास्त हाय फ्लेमवर तर ते करपून जाईल सगळं. आणि आता कांदा टाकला आहे मी इथे. त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया. थोडासा कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण हे जे फोडणी आहे ती व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, आता ही फोडणी व्यवस्थित परतून झालेली आहे. कांद्याला ब्राऊन, हलकासा ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला पिठी फोडणीला टाकायची आहे. आता पिठी जी आपण पाण्यात भिजवत टाकली होती, कुळथाचं पीठ, ते आता आपण याच्यामध्ये घालूया. बघा, व्यवस्थित पुन्हा ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून खाली जे पीठ राहील ते जरा व्यवस्थित मिक्स होईल त्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा. आणि अशी थोडी थोडी करून फोडणी द्यायची, कारण सरकन ते हातावर उडते फोडणी. बघा, आणि उरलेलं जे असतं खाली तळाला राहिलेलं ते पीठ, ते आपण तर सगळ्या गृहिणींना माहितीच आहे, आपण पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडंसं त्याचं प्रमाण, आपण कन्सिस्टन्सी जी असते ते आपण पिठीची ॲडजस्ट करतो. आता ही पिठी मी जास्त घट्टही नाही बनवणार आहे, जास्त पातळही नाही बनवणार आहे. ती प्यायला एकदम व्यवस्थित लागली पाहिजे. एकदम पातळ पिठीसुद्धा भाताबरोबर बरोबर नाही वाटत, म्हणून मी माझ्या कन्सिस्टन्सीप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि 3 माणसांसाठी ही पिठी आहे. माझ्या मुलीलाही, ती मुलगी माझी लहान असली तरीही ती पिठी खूप आवडीने पिते, त्यामुळे मी तिला एक ॲडल्टमध्येच तिची गिनती करून टाकलेली आहे पिठीच्या बाबतीत. तर असं 3 जणांचं मी इथे पिठी बनवलेली आहे. हे 3 जणांच्या पिठीचं प्रमाण आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे माझ्या साठी. आता प्रत्येकाच्या खाण्याची पद्धत वेगळी असते, कमी जास्त असते, तर ही माझ्यासाठी बरोबर आहे. आणि आता हे याच्यामध्ये मी पाणी ॲडजस्ट करून मीठ वगैरे टाकून वरून कोकम टाकलेले आहेत. आणि आता याला थोडीशी आपण उकळी येऊ देऊया. पिठी बनवताना जेव्हा उकळी येते ना, तेव्हा पीठ ना ते घट्टसर होत जातं. त्यामुळे पिठी जी आहे, म्हणजे कुळथाचं पीठ घेताना त्याचं प्रमाण आपण व्यवस्थित घ्यायला हवं. जर पहिल्यांदाच तुम्ही पिठी करत असाल ना, तेव्हा 1 मोठा चमचा फक्त घ्या पिठी, कुळथाची पिठी, आणि ते त्याच्यामध्ये फक्त करून बघा की ती 1 चमचा पिठी किती जणांना पुरते, म्हणजे तुम्हाला पुढची आयडिया येईल जेव्हा नेक्स्ट टाईम तुम्ही कराल परत तेव्हा. तर मी हे 2 चमचे घेतले होते आणि 2 चमचे हे आम्हा तिघांसाठी एकदम परफेक्ट आहे एवढं. हे बघा, ही पिठी मी जास्त घट्ट पण नाही केली आहे, जास्त पातळही नाही केली आहे. आता पिठी माझी व्यवस्थित उकळी येते आणि तयार झालेली आहे. वरून मी छानपैकी कोथिंबीर टाकली आहे आणि त्याला मस्तपैकी ढवळून घेतलं आहे.
आहा काय मस्त वाटते. आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना ही पिठी अशी नुसतीच पियायला मजा वाटते. खूप छान वाटतं. आणि एकदम गावात असताना आपण हे जेव्हा पिठी भातवर ताव मारतो ना तेव्हा मजाच वेगळी असते. पिठी तयार करून झालेली आहे. आता आपण बोंबील करायला घेऊया, बोंबल्याची भाजी. आता मी पिठी दिली माझ्या मुलीला पिण्यासाठी, तर मी ते बोंबल्याची तयारी करायला घेते. पॅन गरम करायला ठेवला होता ऑलरेडी. त्याच्यावर मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि त्याला आपण कांद्याची फोडणी देऊया. हे बघा, थोडासा कांदा मी ठेवला आहे कोशिंबीरसाठी. सुकं कोशिंबीर जी आहे, फक्त म्हणजे कांदा, टोमॅटो आणि मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून. माझ्या मिस्टरांना आवडतं तसं, त्यामुळे मी तो कांदा थोडासा बाजूला ठेवून घेतला. तर हा एक मोठा कांदा होता, तो मी बारीक चिरलेला आहे. आणि हे बघा, कांदा आता थोडासा इथे सॉफ्ट झालेला आहे, आपला परतून घेतलेला आहे. तर या स्टेजला आता आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे. ते बघा, कांदा परतून झालेला आहे. आता मी टोमॅटो टाकते याच्यामध्ये, म्हणजे टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होतील. व्यवस्थित हे सगळं परतून, कारण आपल्याला बोंबील ना जास्त शिजवायचे नाही आहेत या कांदा टोमॅटोमध्ये. म्हणजे जास्त शिजवले ना तर ते एकदम असे गिळगिळीत लागतात. त्यामुळे हे मी पहिला कांदा आणि टोमॅटो आणि आता बटाटा पण टाकणार आहे नंतर. पहिला कांदा टोमॅटो आपण थोडंसं सॉफ्ट करून घेऊया, परतून घेऊया एक मिनिटभर तरी. व्यवस्थित परतून घेतलं ना की मग टोमॅटो सॉफ्ट झाला की आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकूया. चला, आता हे टोमॅटो जे आहेत ते थोडेसे शिजत आहेत. त्याच्यामध्ये आता मी मसाले घालते पहिला. तर हळद टाकलेली आहे पहिला, एक पाव चमचा हळद. तिखा लाल मध्ये काश्मीरी मिरची असते ना ती टाकले. आणि हा एव्हरेस्टचा तिखा लाल. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले वापरू शकता, मालवणी मसाला किंवा घरगुती मसाला असेल तो. गरम मसाला टाकलेला आहे आणि इथे धने जिरे पावडर ही टाकलेली आहे आता मी. तर हे व्यवस्थित आता मी पुन्हा एकजीव करून घेते. आता या फोडणीमध्ये हे मसाले टाकले ना की मग पुढचं आपल्याला म्हणजे व्यवस्थित याच्यामध्ये परतले जातात मसाले, व्यवस्थित शिजले जातात या फोडणीमध्ये. वरून आपण बोंबीलमध्ये मसाले टाकले तर कसं ते कच्चे कच्चे राहिल्यासारखे वाटतात. म्हणजे ही जी फोडणी आता आपण बनवली आहे मसाले टाकून, आता ही व्यवस्थित शिजत आलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता टोमॅटो ही सॉफ्ट झालेले दिसत आहेत आणि कांदे तर आधीच आपले सॉफ्ट झाले होते. आता या स्टेजला मी याच्यामध्ये बटाटे टाकते आणि वरून थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून आपले बटाटे, कांदा आणि टोमॅटो हे तिन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित शिजतील, सॉफ्ट होतील. आणि पहिला आपण हे शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये थोड्याशा. ओके, तर व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते बटाटे टाकून. हे बघा, बटाटे ना एकदम छोटे आणि पातळ कापलेले आहेत मी, जेणेकरून ते शिजायला जास्त वेळ लागणार नाही. हे बघा, व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे, परतून घ्यायचे आहेत ते, म्हणजे मसाल्यामध्ये ते एकजीव होतील. आता हे जे बटाटे आहेत ते शिजण्यासाठी आणि कांदा आणि टोमॅटो हे सर्व शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. थोडंसं म्हणजे मी आता याच्यामध्ये पूर्ण जेवढं बोंबीललासुद्धा लागेल एवढ्या प्रमाणात मीठ मी टाकलेलं आहे. मिठाचा वापर मी कमी करते, तुम्हीही सफेद मिठाचा वापर कमीच करत जा. जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी घातक असतं, त्यामुळे थोडं कमीच मीठ खाल्लेलं चांगलं असतं. तर काही जणांना वरून मीठ घ्यायची सवय असते, तर अजिबात तसं करू नका. आपल्या हेल्थला त्याचं नुकसान आहे त्या गोष्टीचं. मीठ आणि साखर या दोन्ही गोष्टी स्लो पॉयझन आहे आपल्या शरीरासाठी. आता इथे फोडणीसाठी मी थोडासा कोथिंबीर पण घेतलेला आहे आणि मीठ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चवीप्रमाणे मी घेतलेलं आहे. एकदाच घेतलेलं आहे ते मी, आता वरून नाही टाकणार आहे मीठ. तर व्यवस्थित हे सगळं परतून घेतलं की याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि थोडंसं शिजायला ठेवूया आपण ही बटाटा, कांदा आणि टोमॅटो. हे व्यवस्थित शिजून झाले ना की मग आपल्याला वरून बोंबील टाकून थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे आणि मग ते आपण थोडेसे वाफ काढून घ्यायचे त्याची एक. हे बघा, आता मी जेवढं ते बटाटे, कांदा आणि टोमॅटो मुरेल एवढंच पाणी टाकलेलं आहे, खूप जास्त पाणी टाकलेलं नाही आहे, कारण वाफेवर हे शिजणार आहे आता. ओके, आता याला मी कोकम टाकून थोडंसं पुन्हा ढवळून घेते. आता हे कोकम मी आता याच्यासाठी टाकलेत कारण त्याच्यामध्ये फ्लेवर उतरेल छान कोकमचा.
आणि आंबटपणा येईल त्याला. आता याला मात्र आपण झाकण मारून घेऊया, झाकण लावून घेऊया आणि वाफ काढून घेऊया. एक हे बघा उकळी आलेली आहे, पाणीसुद्धा आटलं आहे आणि बटाटेही शिजल्यासारखे दिसत आहेत. बघा व्यवस्थित एकदम शिजल्यासारखे तर वाटतात मला. बघूया आपण एकदा चेक करूया बटाटा. हा बघा शिजलेला आहे व्यवस्थित, एकदम जास्त गिळगिळीत नाही झाला आहे, खाण्या येण्याजोगा शिजलेला आहे. आता या स्टेजला मी इथे बोंबील ॲड केले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे. बघा परतून घेतलेत मी आता हे व्यवस्थित. तर हे बोंबील जे आहेत ना ते जास्त पाण्यामध्येही ठेवायचे नाही आहेत, असं गिळगिळीत होतात ते. आता मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हबका मारणार आहे. हातानेच थोडंसं पाणी त्याच्यामध्ये शिंपडायचं आहे, कारण असं डायरेक्ट आपण ओतलं ना तर पाणी जास्त पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं मी शिंपडलं आहे पाणी वरून आणि त्याला आता आपण 1 ते 2 मिनटाची अशी लो फ्लेमवर ना वाफ काढून घेऊया झाकण देऊन. म्हणजे बोंबील मध्ये तो मसाला व्यवस्थित उतरेल आणि बोंबील व्यवस्थित शिजले जातील. बघा तुम्ही बघू शकता बोंबील शिजल्यासारखे मला वाटत आहेत, कारण ऑलरेडी मी ते पाण्यामधून काढले होते. म्हणजे जवळपास पाणी बोंबिलामध्ये थोडंसं मुरलं ना की थोडेसे बोंबील सॉफ्ट होतात. म्हणूनच सांगते एकदमच असे पाण्यात भिजवत नाही ठेवायचे बोंबील. हे बघा व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, ते खाण्यायोग्य झालेले आहेत बोंबील आता आपल्याला. आता या स्टेजला मी इथे कोथिंबीर वरून टाकते, गार्निश करते आणि व्यवस्थित त्याला आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता आपली बोंबलीची भाजी व्यवस्थित रेडी झालेली आहे. आणि आता आपण जेवणाचं ताट वाढायला घेऊया. माझ्या मिस्टरांनाही भरपूर भूक लागली आहे, त्याला पटपट ताट वाढूया आपण. ते मी पहिला कोशिंबीर घालते. पहिल्यांदा भात आपण कधीही घालायचा नाही ताटात, कधीही पहिला भात वाढायचा नसतो. ते आपण जेव्हा पितरांना जेवण देतो ना तेव्हा भात घालतात पहिला. प्रत्येक कोकणी माणसाला हे माहितीच असेल. हे बघा पिठी मी ठेवलेली आहे इथे आणि बोंबील. वाव एकदम साधा बेत आहे, अजिबात असा झंझटमारीचा बेत नाही बनवला आहे मी, एकदम साधाच बनवलेला आहे. आणि असं साधं जेवण ना रात्रीचं जेवायला खूप बरं वाटतं, हलकं फुलकं वाटतं. अगदीच ते असे तळलेले पदार्थ आणि मग ते पोट आहे ना पूर्ण रात्रभर गॅसमध्ये किंवा असं जळजळ असल्यासारखं वाटतं. हे बघा आता झालेलं आहे आपला ताट रेडी. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे एकदम साधा बेत करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसं वाटलं. वाव.